न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कुरेशी समाजास अन्यायाचा कंटाळा, जनावरांच्या वाहतुकीवर होणाऱ्या त्रासाविरोधात बेमुदत बंद सुरू। नाशिक शहर व जिल्ह्यातील कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायावर होणाऱ्या अन्यायकारक व बेकायदेशीर त्रासाविरोधात आवाज उठवत दिनांक 17 जुलैपासून बेमुदत बंद पुकारला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी आपले विविध प्रश्न व मागण्या मांडत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। जनावरांची वाहतूक करताना होणाऱ्या त्रासांची सविस्तर माहिती निवेदनानुसार अशी आहे। कुरेशी समाजातील नागरिक अनेक वर्षापासून कायदेशीर पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करत आहेत। भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु मागील काही काळात विविध संघटनांचे कार्यकर्ते जसे की बजरंग दल व RSS यांच्याकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या रस्त्यात अडवल्या जातात। टायरमध्ये खिळे टाकून त्यांना थांबवले जाते व पशु व्यापाऱ्यांवर मारहाण केली जाते। त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते, तर पोलीस कोणतीही प्राथमिक चौकशी न करता व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करतात। गोशाळांमध्ये होणारा खर्च आणि नुकसान, वाहनातून जप्त करण्यात आलेली जनावरे जबरदस्तीने खासगी गोशाळांमध्ये पाठवली जातात, जिथे दररोज प्रति जनावर रुपये 300 ते 600 पर्यंतचा खर्च आकारला जातो। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जनावरे 1-2 महिने ठेवली जातात, त्यामुळे एकूण खर्च 16,500 ते 18,000 पर्यंत होतो। न्यायालयाचा निकाल जनावरे व्यापाऱ्यांच्या बाजूने लागला तरी अनेक वेळा जनावरे परत मिळत नाहीत किंवा मिळालेल्या जनावरांची अवस्था दयनीय असते। प्रमुख मागण्या या प्रकारे आहेत। कुरेशी समाजाच्या व्यवसायास कायदेशीर संरक्षण व सुरक्षा द्यावी। बेकायदेशीरपणे रस्त्यावर गाड्या अडवणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करावी। पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी। जप्त केलेली जनावरे खासगी गोशाळाऐवजी सरकारी गोशाळांमध्ये ठेवण्यात यावीत। न्यायालयीन आदेशानंतरही जनावरे परत न दिल्यास संबंधितांवर कारवाई करावी। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल अशा उपाययोजना कराव्यात। सर्व ठिकाणी कायदेशीर स्लॉटर हाऊसची उभारणी करावी व त्याचे संचालन कोण करत आहे ते स्पष्ट करावे। 2014 ते 2025 या कालावधीत केवळ खरेदीदारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत। मटण दुकानदारांना अधिकृत परवाने द्यावेत। एक कुटुंब एक नोकरी योजना कुरेशी व शेतकरी वर्गासाठी लागू करावी। संघटनेचं बेमुदत बंद सुरू या सर्व मागण्यांकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बीफ मर्चंट असोसिएशन व कुरेशी समाजाने एकत्र येऊन बेमुदत बंद पुकारला आहे। पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी समाजाची अपेक्षा आहे। बस सरकार से यही गुजारिश करते हैं कि जो भी है इसका निर्णय, ये जो हम बन करके बैठे कुरेशी समाज और शेतकरी वर्ग, इसका निर्णय आप जल्द से जल्द हमें दे दो, क्योंकि आज इतने हजारों लाखों लोग जो भी है सब रोजी से हाथ पे हाथ दे के बैठे, बेरोजगार होकर बैठे और शेतकरी समाज भी बैठा है। तो आपसे यही रिक्वेस्ट करते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट कि हमारा जो भी निर्णय फैसला है आप जल्द से जल्द लगा दो। हम कुरेशी जमात के माध्यम से जो निवेदन है हमने कमिश्नर ऑफिस में भी दिया है, कलेक्टर ऑफिस में भी दिया है और SP ऑफिस में भी हमने वो दिया है। और उस निवेदन में जो हमारी मांगनी है, हम सरकार से रिक्वेस्ट करते हैं कि हमारी जो भी मांगनी है हम उसमें सब हमने लिख दिया है और हम ये चाहते हैं कि इसका जो भी रिजल्ट है हमको जल्द से जल्द दो। हम जितने भी कुरेशी बिरादरी के लोग हैं, हम रोजी से बेरोजगार हो गए, हम बैठ गए और इससे जुड़े तालुका से जैसा वे किसान है, शेतकरी लोग हैं, तो वो भी बैठ चुके हैं। तो हम सरकार से यही गुजारिश करते हैं कि जो भी है हमको इसका रिजल्ट जल्द से जल्द दो।